हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी बनवले होते मस्त असे खमंग खुसखुशीत कुरकुरीत ब्रेड पॅटीस. चला, त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 3-4 उकडलेले बटाटे घेतले, छान साल काढून घेतला आणि मस्त स्मॅशरने त्याला आता मी स्मॅश करून घेणार आहे. आता करूया पॅटीसच्या भाजीची तयारी, म्हणजेच मसाल्याची तयारी. खलबत्त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं छान असं ठचकदार ठेचून घ्यायचं आहे, जाडसर असं ठेचायचं. आता करूया फोडणीची तयारी. कढई छान तापली की त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं. तेल छान तापलं की मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. त्यानंतर त्यामध्ये ठेचा टाकायचा. छान खमंग असा ठेचा परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग, 1 चमचा हळद आणि स्मॅश केलेला बटाटा टाकायचा. छान असं परतून घ्यायचं. गॅस बंद करायचा. वरून छान भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. चवीनुसार मीठ ॲड करायचं. मस्त सर्व एकजीव करून घ्यायचं आणि आता एका बाउलमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची. कढीपत्ता आवडल्यास ठेवा, नसेल तर काढून टाकला तरी चालेल. चला, आता करूया बॅटरची तयारी. आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा छान हाताने कुस्करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं बॅटर. आता काय करायचं, इथे मी स्लाइस ब्रेड घेतले, छान अशा त्याच्या जोड्या तयार करून घेतल्या आणि छान असे ट्रायंगल शेप कट केले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. सगळे ब्रेड मी असेच कट करून घेणार आहेत. आता काय करायचं, एका बाजूला आपल्याला हे सारण लावून घ्यायचं, म्हणजेच भाजी छान अशी लावून घ्यायची. दुसरा भाग त्याच्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने दाबून सगळे ब्रेड अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. चला, आता इथे तळण्यासाठी मी तेल अगोदरच ठेवलेलं आहे. आता काय करायचं, बॅटरमध्ये अर्धा चमचा मी सोडा टाकला, छान मिक्स करून घेतला आणि आता एक एक ब्रेड करून त्यामध्ये छान आपल्याला डीप करून घ्यायचे आणि मी मध्यम आचेवरती आपल्याला हे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. चला, तयार आहेत आपले खुसखुशीत कुरकुरीत आलू पॅटीस, म्हणजेच ब्रेड पॅटीस. चला, पावसाळ्यात तर आपण करतोच, पण इतर वेळेसही आपण हे करू शकतो. तर आता चटणी, सॉस, चहा कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.